नमस्कार. ज्ञानदेव वामन खासने, माजी सरपंच, हरणखेडगाव. आमच्या गावात हे 8.5 लाखाचा काँक्रीट रस्ता झालेला आहे आणि तिकडे झोपडपट्टीमध्ये 2 रस्ते झालेले आहे. एक दवाखान्याचा रस्ता झालेला आहे. आता 10 लाखाचा रस्ता तिकडे प्लॉट मध्ये प्रस्तावित आहे. बाबा कामं भरपूर केले त्यांनी. म्हणजे ते कसं जनरल साधारण माणसाचाही फोन उचलता सर्वसाधारण माणसाच्या लायक आहे. अगोदरच्या 20 वर्षात तो आमदार झाला त्याचा तर आमच्याकडेच का, पण कोणाकडेच नंबर नाही, अजूनही नाही. तर बोलणं दूरच राहिलं. आमच्या मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ हेगडे एक नंबर काम आहे. 24 तास फोन लावा, केव्हा पण उचलता, केव्हा पण आपल्याला सांगितलं आपण डीपी जाईली तात्काळ संध्याकाळपर्यंत डीपी पण येऊन जाते. हरणखेड आळंद रोडवर नदीचा पूल झालेला आहे आणि शाळेमध्ये शाळा दुरुस्तीचं काम झालेलं आहे. हा खंबा 5 वर्ष आले काय 5 काय 10 वर्ष झाले चालू होता, खालून सडला होता, पण ते कोणच केला नाही. भाऊले फोन केला, एका दिवसात खंबा बसला. असे आमदार साहेबांचे खूप उपकार आहे. सर्वसामान्य कोणी पण भेटू शकते. पहिले 10 फूट झालता त्यावेळेस याच्या लेवलला रस्ता होता, पण तो पुरामुळे उकळून गेला. आता नाही थोडंसंही पाणी आलं नाही, आम्ही या गावातून त्या गावात सर्व असे आपले हे आमदार राजेभाऊ हेगडे पाहणार माणूस म्हणजे त्यांची विकास कामच पाहणार आहे. स्वभाव तर प्रेम वळांना विधानसभेमध्ये त्यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले आपल्या मतदारसंघाचे. सत्ताधारी नसताना त्यांनी एवढे कामं केले. सत्ताधारी आल्यावर किती कामं करते, त्या सत्ता त्याची नसून त्यांनी एवढे कामं केले. बिलकुल 70-75% वोटिंग त्यांना होणार.